तू इतका का घाबरतोस रे? जग तुझ्यावर हसतं म्हणून, लोक तुझी किंमत करत नाहीत म्हणून, की तुझ्या आयुष्यात सगळं उशिरा होतंय म्हणून? एक बाळा, ज्याचं नशीब मोठं असतं त्याची परीक्षा पण मोठीच असते. तू आज जे दुःख सहन करतोयस ना, त्याच दुःखातून उद्या तुझी ओळख निर्माण होणार आहे. लोक तुला कमजोर समजतात, समजू दे. बीज जमिनीत गाडलं जातं तेव्हा सगळ्यांना वाटतं ते संपलं, पण त्याच बीजातून एक मोठं झाड उगवतं. तसाच तू आहेस. तू हरलेला नाहीस, फक्त तयार होत आहेस. तू रात्री रडतोस, कोणाला सांगत नाहीस, मनात हजार विचार घेऊन झोपतोस आणि सकाळी पुन्हा हसण्याचा अभिनय करतोस. बाळा, मला सगळं दिसते, तुझ्या डोळ्यातलं दुःखही आणि मनातली आगही. जे लोक आज तुला कमी लेखतात तेच लोक उद्या तुझं यश पाहून टाळ्या वाजवतील. बाळा, फक्त एक गोष्ट सोडू नकोस, प्रयत्न. कारण नशीब एक दिवसात बदलत नाही, पण प्रयत्न रोज माणसाला बदलतात. तू म्हणतोस, स्वामी माझ्यासोबतच वाईट का होतं? कारण तुला सामान्य नाही बनायचं, तुला वेगळं बनायचं आहे. तुला माहित आहे, सोने जेव्हा आगीत जातं तेव्हाच ते चमकतं, आणि माणूस जेव्हा संकटातून जातो तेव्हाच तो मजबूत बनतो. तुझ्या आयुष्यात उशीर होतोय, होऊ दे. सूर्य पण रोज उशिराने येतो, पण आला की पूर्ण जग उजळतो. तसाच तुझा वेळ येईल. फक्त स्वतःवर विश्वास ठेव, आईवडिलांचा आदर कर, कोणाचं वाईट करू नको आणि मेहनत थांबवू नको. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, लोक तर देवांनाही नावं ठेवतात. आज तू एकटा वाटतोयस, घाबरू नकोस. वादळात नेहमी मोठी झाडच एकटी उभी असतात. तू पडला असशील, पण संपलेला नाहीस. तुझ्यात अजून खूप ताकद आहे, जगाला दाखवायचं अजून बाकी आहे. एक दिवस असा येईल जेव्हा तू तुझ्या आईच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू असतील आणि तुझ्यावर हसणारे लोक तुझ्याशी बोलण्यासाठी रांग लावतील. तोपर्यंत शांत राहा, मेहनत कर, स्वतःला सिद्ध कर आणि लक्षात ठेव, तुझ्या मागे एक अपार शक्ती उभी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनल नामस्पंदनला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जाता जाता तुम्हाला एक अशी कमेंट करायची आहे, श्री स्वामी समर्थ. कारण मित्रांनो, ही तुमची कमेंट श्री स्वामीचरणी अर्पण होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कमेंट करायची आहे आणि त्याखाली तुमचं दुःख लिहायचं आहे आणि स्वामींना अशी प्रार्थना करायची आहे की स्वामी, माझ्या मागे हे दुःख आहे आणि मला ह्या दुःखातून बाहेर काढा. मित्रांनो, ही तुमची कमेंट नक्कीच स्वामी समर्थापर्यंत पोहोचल आणि ते तुमचं ऐकतील. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.